धडाकेबाज मागणी, शक्तीपीठ महामार्गाचा मूळ आराखडा बदलू नका, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार राजू खरे मैदानात, शेतकरी हित, सीमांकन झाले, मोजणी झाली, आता बदल नको, आमदार राजू खरेंचे मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र, लक्षवेधी, सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यावर अन्याय होऊ देणार नाही, शक्तीपीठ महामार्गावरून आमदार राजू खरेंची ठाम भूमिका, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात ऐनवेळी बदल करण्याच्या हालचाली सुरू असतानाच मोहोळचे आमदार राजूभाऊ खरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि महामार्गाचा मूळ आराखडा कायम ठेवण्याची ठाम मागणी केली. काय आहे नेमका विषय? शक्तीपीठ महामार्गासाठी उत्तर सोलापूर, मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यांमधील जमिनींचे सीमांकन, मोजणी आणि हद्दीचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनात अचानक आरेखन बदलण्याची चर्चा सुरू झाली. या बदलांमुळे आधीच दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. आमदार राजू खरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे: शेतकऱ्यांचे नुकसान, मोजणी पूर्ण झाल्यावर आराखडा बदलला तर शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होतील, असंतोषाचा भडका, अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, दुष्काळी भागाला न्याय, उत्तर सोलापूर, मोहोळ व पंढरपूर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय आणि वेळेत मावेजा मिळणे आवश्यक आहे, ठाम विनंती, मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, माझ्या मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, सीमांकन झालेल्या जमिनींचे आराखडे बदलून शेतकऱ्यांना संकटात टाकू नका, दुष्काळी भागाच्या विकासासाठी महामार्ग हवाच पण तो शेतकऱ्यांवर अन्याय करून नको, मूळ आराखडाच कायम राहिला पाहिजे, हीच माझी आणि माझ्या जनतेची आग्रही मागणी आहे.